नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला टेटची परीक्षा आता नजदीक आलेली आहे. तर त्या परीक्षेसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण त्यासाठी काय करायला हवं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात ते आपण बघून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या मनात जर परीक्षेची भीती निर्माण होत असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं जे मानसिक आरोग्य त्याकडे आपण अभ्यासामुळे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. तर तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी लक्ष द्यायचं आहे. कारण की परीक्षेसाठी आपण जातोय, आपण टेट 2025ची तयारी करतोय. तर आपल्या मनाची चांगली तयारी झालेली असेल तरच आपण चांगला अभ्यास करू शकतो व चांगला अभ्यास केला तरच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण हे मिळतील आणि आपली निवड होईल. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझं हेच सांगणं असेल की आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, मानसिक आरोग्य जपा, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल, तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल आणि तुम्हाला परीक्षेत चांगले गुण येतील. आपण नेहमी काय करतो, अभ्यास करते वेळेस सर्वांकडून, तुम्ही असो मी असो, भरपूर जणांकडून ही चूक होते की आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाही. कारण की आपल्याला असं वाटतं की आपला परीक्षा जवळ आली आहे आणि मग मी जर आता हे करत बसेल तर माझा वेळ वाया जाईल. पण एक लक्षात असू द्या, हे वेळ वाया जाणं नाही. हे तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला चेतना देतं, प्रेरणा देतं, तुमच्या मनाला ताजेतवानं करतं आणि तुमच्या बुद्धीला व्यायाम, आराम यापासून मिळतो. तर मग आपल्याला काय काय करता येईल? योगा, प्राणायाम छोटे छोटे तुम्ही करू शकता. दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर योगा, प्राणायाम यासाठी तुम्ही 15 ते 20 मिनटं द्या. तुम्हाला खूप मनाला शांतही वाटेल, तुमच्या मनावरचं दडपण कमी होईल आणि तुम्ही परीक्षेची तयारी चांगली करू शकाल. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती असेल की आपलं मानसिक आरोग्य त्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यासाठी दररोज सकाळी उठून योगा, प्राणायाम, अनुलोम विलोम तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपलं शारीरिक आरोग्य जपणे. आपण काय करतो, शारीरिक आरोग्याकडे पण आपण सरळ सरळ दुर्लक्ष करतो. परंतु कुठल्याही स्पर्धेची तयारी करत असताना, अभ्यास करत असताना जसं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे तसं शारीरिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य ज्यावेळेस तुमचं तंदुरुस्त राहील त्यावेळेस तुम्हाला परीक्षेची भीती वाटणार नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सगळेजण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीकडे, या दोन्ही आरोग्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या, काळजीनं लक्ष द्या. तुम्ही जर तुमचं शारीरिक, मानसिक आरोग्य जपत असाल तर साहजिक आहे तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल, तुमच्या मनाला शांती मिळेल, जेणेकरून तुमच्यामध्ये नवचेतना निर्माण होईल. परीक्षेचं दडपण तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करू शकाल. असं तुम्ही समजू नका की आपण यासाठी वेळ दिला म्हणजे हा आपला वेळेचा अपव्यय आहे. नाही, ही आपली सर्वात मोठी चूक असेल. म्हणून म्हणतो, जर आपल्याला कुठल्याही स्पर्धेची तयारी करायची तर आपलं शरीर आणि मन व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. म्हणून या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या. नंतर तिसरी गोष्ट आहे, मी यशस्वी होणारच हा निर्धार तुम्ही तुमच्या मनाशी बाळगायचा आहे. कारण त्यामुळे काय होईल की तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढेल. तुम्हाला परीक्षेची जी भीती, अपयशाची जी भीती वाटते ती तुमच्या मनातून नष्ट होईल. म्हणून सर्वांनी काय करायचं आहे
की आपल्या मनामध्ये जी परीक्षेची भीती निर्माण झाली आहे तिला आपल्याला हरवायचं असेल, ती निर्माण होऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी आपल्या मनाशी सांगायचं आहे की मी यशस्वी होणारच, कारण की मी कष्ट खूप मनापासून करतो आहे, माझे प्रयत्न योग्य दिशेने आहेत, म्हणून मला यशाकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं मन सकारात्मक असेल, तुमच्या मनात तुमचा मनाशी निर्धार असेल, तर तुम्हाला यशाकडे जाण्यापासून कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. म्हणून तुमच्या मनाला नेहमी सांगत राहा, माझे कष्ट प्रामाणिक आहे, माझी तयारी पूर्ण आहे, मी माझं पूर्ण सर्वस्व यासाठी दिलेलं आहे. त्यामुळं हे नक्की आहे की मी या परीक्षेमध्ये यशस्वी होणार. तुम्ही तुमच्या मनाला असं सांगत राहा, जेव्हा जेव्हा तुमच्या आत्मविश्वास तुमचा जेव्हा जेव्हा कमी होईल, जेव्हा तुम्हाला असं निगेटिव्ह होईल किंवा ज्यावेळेस परीक्षेचं खूप दडपण येईल, त्यावेळेस मनाशी बोला, तुमच्या मित्रांशी बोला, नातेवाईकाशी बोला, आईवडिलांशी बोला आणि सगळ्यांना सांगायचं आहे की हो, मी नक्कीच यशस्वी होणार, कारण की माझी तयारी परिपूर्ण झालेली आहे. परीक्षा कितीही अवघड असू देत, IBPS घेऊ दे नाहीतर आणखीन कोणी घेऊ दे, पण यावेळेस मी नक्की यशस्वी होणार आहे. मी तयारीच इतकी जोमाने केली आहे की मला यशाकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून मनाशी सांगा. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, नवीन काही करू नका. टेट 2025 आता तोंडावर आलेली, खूप कमी वेळ आता तुमच्याकडे आहे. या वेळेत आपण जो अभ्यास केला आहे त्याला फक्त रिव्हिजन करा. नवीन गोष्टी शिकण्याचा किंवा नवीन घटक वाचण्याचा प्रयत्न करू नका. जशी जशी परीक्षा जवळ येते तसतसं आपल्याला असं वाटतं की नाही, या पुस्तकातून हे करू का, नाही या प्रकाशनाचं हे पुस्तक छान आहे, या पुस्तकातून मी हे घटक परत करतो, मार्केटमध्ये नवीन पुस्तक आलं ते घेतो, ते वाचतो. पण माझं मुळातच सांगणं तुम्हाला असं असेल की अशा केल्याने तुम्ही गोंधळून जाता आणि याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जे संदर्भ साहित्य आतापर्यंत वापरले, ज्या गोष्टी ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, तसाच अभ्यास तुम्हाला समोरही करायचा आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जे केलं आहे ते योग्य आहे. म्हणून कोणत्याही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमचा वेळ, ऊर्जा वाया जाईल. या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून सर्वांना विनंती असेल की उगीचच नवीन गोष्टी करून आपला वेळ वाया घालवू नका. जे केलं आहे त्याचा फक्त आणि फक्त सराव करा, रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स येतील आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून माझं एकच सांगणं असेल, वारंवार मी हे सांगतोय कारण आपण सर्वजण विद्यार्थी आहोत. आपण अभ्यासिकेत असतो, अभ्यास करत असतो. आपल्या मित्राने नवीन पुस्तक आणलं की आपल्याला वाटतं नाही यातून अभ्यास करावा. परत दुसऱ्याने दुसरं आणलं तर आपलं वाटतं ते वाचून काढावं. परंतु सर्व बुक्स बेसिकली एकच कंटेंट असतं, फक्त थोडंफार काही घटक इकडे तिकडे करून पुस्तक प्रकाशित केलेलं जातं. म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. भरपूर छानपैकी चांगला सराव करा. तुमचा अभ्यास आता झालेलाच आहे. फक्त तुम्हाला जी खरी कसोटी आता आहे ती तुम्हाला मानसिकरित्या लढायची आहे आणि ती जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला खूप स्ट्रॉंग करावं लागेल आणि मनावरती दडपण येऊ नये म्हणून आपण या गोष्टी करायच्या आहेत. शारीरिक, मानसिक आरोग्य जपायचं आहे, त्याचबरोबर मनाशी सांगायचं आहे की मी यशस्वी होणारच आणि नवीन कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, जेणेकरून
आपल्याला त्रास होईल, आपला वेळ वाया जाईल. सर्वांना टेट 2025साठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तयारी करताय आणि समोरही अशीच तयारी करत राहू. तयारी केल्यामुळे तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. तुम्ही तुमच्या आईवडिलांचे जे कष्ट आहेत ते डोळ्यासमोर ठेवून तयारी करा. तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही, कारण की आपण आपल्या आईवडिलांचे कष्ट आठवलेत तर आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या डोळ्यात येणारं जे पाणी असतं ते पाणी आपल्याला अभ्यास करण्यासाठी खूप प्रेरणा देतं. जगात त्यापेक्षा कुठलीही मोठी प्रेरणा नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना कळकळीची आणि मनापासून विनंती असेल, कारण की मीही विद्यार्थी आहे, मीही या चुका केल्या होत्या आणि मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी हे व्हिडिओ बनवत असतो की बाबा माझ्या अनुभवाचा, माझ्या ज्ञानाचा माझ्या विद्यार्थी मित्रांना, तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना फायदा हो, म्हणून या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वांना ही विनंती असेल की आता कुठलीही नवीन गोष्ट करण्याची ही वेळ नाही. म्हणून सर्वांनी मनापासून परीक्षेची चांगल्या प्रकारे तुम्ही जी तयारी करताय ती करा आणि ती तशीच चालू ठेवा, ज्यामुळे तुम्हाला यश लवकर मिळेल. टेट 2025 ही आपल्या ज्ञानाची परीक्षा आहे, त्यामुळे तयारीसुद्धा चांगलीच असावी लागेल. आता 5वी गोष्ट असेल ऑनलाईन टेस्ट सोडवा आणि त्यांचं विश्लेषण करा. तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट सोडवत असाल, आता परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला समजलेला असेल, तुमची चांगली तयारी झालेली असेल आणि तुम्ही आतापर्यंत भरपूर टेस्ट सोडवल्याही असतील, तर आतासुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. ऑनलाईन टेस्ट सोडवायचे आहेत, त्यांचं विश्लेषण करायचं आहे आणि जे जे घटक किंवा जे जे टॉपिक तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्याकडून अवघड जात आहेत, मला सोडवायला जास्त वेळ लागतो या त्या घटकाचे प्रश्न, त्यासाठी वेळ द्या आणि प्रयत्न करा. जसं जसं तुम्ही सराव कराल तसा तसा तुमचा प्रश्न सोडवण्याची जी गती आहे ती वाढत जाईल. त्यासाठी ऑनलाईन टेस्ट ज्या असतात त्या सोडवा, कारण की आपला पेपरसुद्धा ऑनलाईन होणार आहे. आपण ऑफलाईन प्रॅक्टिस करून काही फायदा नाही. आपला आय अँड हँड कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी कम्प्युटरची स्क्रीन जेव्हा आपण बघतो, त्यावरील प्रश्न जेव्हा वाचतो, ते प्रश्न तुम्हाला वरती वाचून खाली कागदावरती लिहून तुम्हाला ते सोडवायचे आहेत. यामध्ये खूप वेळ जातो आणि तो वेळसुद्धा आपल्याला कवर करायचा आहे, कमी करायचा आहे. तर त्यासाठी ऑनलाईन टेस्ट नक्की सोडवा. 6वी गोष्ट आहे, तुलना व स्पर्धा करू नका. जी तुलना किंवा स्पर्धा करायची ती स्वतःशी करा, कारण इतरांशी तुलना स्पर्धा केल्यामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच कमी होतो, कारण की तुमच्या क्षमता, तुमची अभिव्यक्ती, तुमचे विचार हे दुसऱ्यांपेक्षा वेगळे असतात आणि तुम्हीसुद्धा इतरांपेक्षा वेगळे आहात. म्हणून इतरांशी तुलना करण्याची चूक करू नका. आपण इतरांशी जेव्हा तुलना करतो, स्पर्धा करतो, तेव्हा आपला हा आत्मविश्वास कमी होतो आणि मुळातच तो आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून आपल्याला ही गोष्ट टाळायची. हो, आपल्याला तुलना स्पर्धा नक्कीच करायची, पण ती स्वतःशी करायची. काल तुम्ही किती अभ्यास केला, परवा तुम्ही किती अभ्यास केला, त्याची तुलना आजच्या दिवसाशी करा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा
जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळेल. म्हणून म्हणतो तुलना करू नका. 7वी गोष्ट, आपल्याला असं वाटतं परीक्षा पुढे ढकलली असती तर माझा अभ्यास झाला असता. हा विचार मनातून काढून टाका. मित्रांनो, हा विचार आपल्या मनात जेव्हा येतो की परीक्षा खूप लवकर होते, परीक्षा पुढे ढकलली असती तर मी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला असता. मुळात असा जे विचार करतायत ते मुळात पळवाट शोधतायत, कारण शोधतायत. आणि हे असा विचार आपण जर केला तर आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणून एवढं लक्षात ठेवा, तुमच्या मनाला सांगा की माझा अभ्यास चांगला आणि पूर्ण झाला आहे. परीक्षा आज जरी झाली तरी मला खूप चांगले गुण येतील. असा विचार करू नका की परीक्षा पुढे ढकलली असती तर मी खूप छान अभ्यास केला असता. या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून म्हणतो, हा विचार मनातून काढून टाका. कारण हा विचार तुमचा आत्मविश्वास कमी करतो, तुम्हाला नकारात्मक करतो, तुमची जी प्रेरणा आहे ती कमी करतो. म्हणून सरळ सरळ मनातून हा विचारच काढून टाका की परीक्षा पुढे ढकलली असती तरी मी खूप अभ्यास केला असता, माझा अभ्यास झाला असता. या जर तरला आयुष्यात काहीही अर्थ नाही. जर तरमुळे फक्त आणि फक्त तुमच्या मनाला समाधान मिळू शकतं. तुम्ही जगाला फसवू शकता, परंतु स्वतःला नाही. आपल्याला यावेळेस टेट 2025मध्ये जिंकायचं आहे आणि मनाशी हा निर्धार करायचा आहे की माझ्या आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मी प्रयत्न करतोय आणि हा माझा प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार. म्हणून हा विचार मनातून काढून टाका. अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. आपला 8वा मुद्दा असेल की आपल्याला असं वाटतं की परीक्षा आली आहे जवळ, माझा अभ्यासच पूर्ण होत नाही आहे, हे घटक राहिलेत, ह्या विषयाची खूप कमी तयारी झाली आहे, खूपच अभ्यास राहिला. मित्रांनो, परीक्षेचे जे टॉपर असतात किंवा परीक्षा कंडक्ट करणारे असतात की ज्यांनी पेपर सेट केला आहे, त्यांनाही कधी असं वाटत नाही की आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. तुमच्या मनाला सांगायचं आहे की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. आपण जर म्हणू की माझा अभ्यास पूर्णच झाला नाही तर आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपला आत्मविश्वास. आपल्याला तो आत्मविश्वासच कमी होऊ द्यायचा नाही. आपल्या मनाला सकारात्मक विचार करण्याकडे आपल्याला प्रवृत्त करायचं. म्हणून तुम्हाला माझं एकच सांगणं असेल की आपला अभ्यास हा कधीच पूर्ण होत नसतो. त्यामुळं या गोष्टी पूर्णपणे टाळा. फक्त मनाला सांगत राहा की माझे प्रयत्न योग्य आहेत, मी चांगले प्रयत्न करतोय, तर मला नक्कीच यश मिळेल. माझा अभ्यास पण पूर्ण झालेला आहे आणि आता आज जरी परीक्षा घेतली तरी मी 160+ गुण नक्कीच या परीक्षेत मिळवेन आणि माझी निवड होईल. माझ्या घरच्यांचे, माझ्या कष्टाचे चीज होईल आणि बेरोजगारीच्या या चक्रातून मी मुक्त होईल आणि मला रोजगार मिळेल. मला आर्थिक, मानसिक स्थैर्य येईल, माझ्या जीवनाला दिशा मिळेल. असे जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा तुमच्या मनात जे नकारात्मक विचार परीक्षेबाबतीत येत आहेत ते सगळे नष्ट होतील. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती असेल की आपल्या मनात जेही काही नकारात्मक विचार येत असतील ते काढून टाका आणि आपल्या मनाशी खूणगाठ बांधा, सकारात्मक विचार करा, ज्यामुळे तुम्हाला त्याची मदत होईल.
आपला अभ्यास, आपले प्रयत्न हेच आपल्याला यशाकडे घेऊन जात असतात आणि आपण ते प्रयत्न कसे करतो यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या प्रयत्नांची दिशा ही अचूक आणि योग्य असायला हवी आणि आपण आपले विचार हे नेहमी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना सकारात्मक असायला हवेत. सकारात्मक विचार तुम्हाला एक दृढ आत्मविश्वास प्राप्त करून देतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. परीक्षेबाबत नकारात्मक विचार करू नका. आपण नेहमी काय चुकी करतो? आपण परीक्षेबाबत नकारात्मक विचार करतो. पेपर अवघड येईल का? इतरांना पेपर सोपा जाईल आणि मला अवघड जाईल. इतरांचा अभ्यास झाला आहे, माझा अभ्यासच झाला नाही. बाकीची मुलं खूप हुशार आहेत, मी तितका नाही. मला काहीच समजत नाही. परीक्षा खूपच अवघड असते. ऑनलाईन पेपर IBPS खूपच अवघड कंडक्ट करते. असे जर विचार तुमच्या मनात येत असतील परीक्षेबाबतीत, तर ते सर्व मनातून काढून टाका. कारण की हे नकारात्मक विचार तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातील. यश तर त्यामुळे मिळणारच नाही, परंतु ते तुम्हाला अपयश नक्कीच मिळवून देते. जेव्हा आपल्याला यशाकडे जायचं असतं तेव्हा आपले विचार हे नेहमी सकारात्मक असायला हवेत. जर तुम्ही सकारात्मक विचार करत नसणार तर तुम्हाला यश कसं मिळेल? यशस्वी लोक हे नेहमी कितीही कठीण प्रसंग असो, परिस्थिती असो, ते नेहमी सकारात्मक विचार करतात. त्यामुळेच ते यशस्वी होतात. कारण की तुमचं युद्ध हे मानसिक पातळीवर असतं आणि मानसिक पातळीवरील हे युद्ध जिंकण्यासाठी तुमचं मनसुद्धा खूप मजबूत या ठिकाणी असायला हवं. तरच तुम्ही ते युद्ध चांगल्या प्रकारे जिंकू शकता. म्हणून सकारात्मक राहा, बिनधास्त जगा. आता तुमचा अभ्यास पूर्ण झाला आहे, त्यामुळं घाबरण्याची, भीती वाटून घेण्याची कुठलीही गरज नाही. सकारात्मक विचार करा. तुमचे प्रयत्न खूप छान आहेत. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. कारण की तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करत आहात. आतापर्यंत तुम्ही खूप छान अभ्यास केला आहे. परीक्षेचा पेपरसुद्धा खूप तुम्हाला चांगला जाईल असं तुम्ही नेहमी विचार करा. म्हणजे तुम्ही यशाकडे आपसकूचच जा आणि यशाकडे जाण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. नकारात्मक विचार तुमच्या मनात आले तर त्यांना दूर करा. सकारात्मक विचारांना मनात आणा. त्यामुळे नकारात्मक विचार तुमच्या आसपाससुद्धा भटकणार नाहीत. आणि अभ्यास ही जी प्रक्रिया आहे ती आनंदाने, उत्साहाने करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. या प्रक्रियेचा एन्जॉय घ्या, बर्डन घेऊ नका. ही जी परीक्षा पद्धती आहे, ही जी परीक्षा आहे, तिला एन्जॉय करा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. अभ्यास पूर्ण झाला हे मनाला सांगा. जोपर्यंत तुम्ही मनाला सांगत नाही की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, तोपर्यंत मनही ते मानत नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगाल की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, तेव्हा तुमच्या मनात एक उच्च दर्जाचा आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती असेल
की तुमच्या मनाला सांगाय की माझा अभ्यास आता पूर्ण झाला आहे बरं का. कुठलाही घटक, कुठलाही विषय माझं इनकम्प्लीट नाही आहे, अपूर्ण नाही आहे. आणि आता मला परीक्षेत यश मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कारण की माझी तयारी ही परिपूर्ण आणि योग्य आहे. नाही ना, ठामपणे ओरडून सांगा, हो मी नक्की यशस्वी होणार, कारण मी माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केला आहे. मी कुठलीही कसर त्यामध्ये ठेवलेली नाही. माझी निवड यावेळेस झालीच पाहिजे असे दडपण घेऊ नका. आपण मनामध्ये काय म्हणतो, नाही माझी निवड यावेळेस झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मग याचं आपण काय करतो, दडपण घेतो. आणि ते दडपण जर तुम्ही घेतलं तर तुमचा अभ्यासच होत नाही, तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होतं. आणि ते प्रेशर तुम्हाला तुमचा जो नैसर्गिक रिस्पॉन्स आहे ते देण्यापासून प्रतिबंध करतं. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा त्या ठिकाणी बसता, पेपर देत असता, त्यावेळेस आपण जर असं दडपण घेतलं की नाही यावेळेस झालंच पाहिजे, तर त्यानं काय होतं, आपलं पेपरमध्ये लक्षच नसतं. आपण हाच विचार करत असतो आणि मग त्या दडपणामुळे आपल्याकडून सोपे सोपे प्रश्नसुद्धा चुकतात आणि त्यामुळे आणखीनच दडपण येतं. म्हणून मनावर दडपण ठेवू नका, अपयशाचं ठेवू नका आणि यशाचं सुद्धा नका ठेवू. मनसोक्तपणे एकदम रिलॅक्सपणे पेपर सोडवा आणि अभ्याससुद्धा तसाच करा. तुम्ही जर जास्त प्रेशर घेऊन अभ्यास कराल तर तुमच्यावर आणखीन प्रेशर तयार होईल. त्यामुळे तुम्ही जो आतापर्यंत अभ्यास केला आहे तो सुद्धा तुमच्या लक्षातून जाईल. असं तुम्हाला भास होईल की नाही यार, माझा अभ्यास विसरल्यासारखा होतोय. तुम्हाला जर असं वाटत असेल तर त्यासाठी रिव्हिजन करा, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगणं असेल की परीक्षेचं दडपण बिलकुल घेऊ नका. परीक्षेचं दडपण घेतल्यामुळं आपला आत्मविश्वास कमी होतो, आपण यशस्वी होत नाही. म्हणून ही जी टेट 2025 ही जी परीक्षा आहे, किती अवघड असू द्यात, तुमचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळं परीक्षेचं बिलकुल दडपण घ्यायचं नाही, बिनधास्तपणे पेपर सोडवायचा आणि खूप चांगले मार्क मिळवते. तर सर्वांना 160+ मार्क मिळतील. फक्त सकारात्मक विचार करा. तुमचा अभ्यास आतापर्यंत जो केला आहे तुम्ही तोच करा, त्याचा सराव करा. तुम्हाला छान मार्क या ठिकाणी मिळतील. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी एकच विनंती असेल, मित्रांनो, परीक्षेबाबतीत बिलकुल दडपण घ्यायचं नाही. बिनधास्तपणे पेपर सोडवा, यश मिळवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हा सगळ्यांना टेट 2025साठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी खूप छान प्रयत्न केलेले, खूप छान अभ्यास केलेला आहे, तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही या परीक्षेसाठी पूर्णपणे तयार आहात. त्यामुळे टेट 2025 या परीक्षेमध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, चांगले गुण मिळाल आणि शिक्षकपदी तुमची निवड होईल. तुमच्या घरच्यांचा आनंद तुम्ही वाढवू शकाल. तुम्हाला तीही संधी आहे आणि तुमच्या आयुष्याला सुद्धा एक छान चांगली दिशा मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा आणखीन कोणत्या घटकावरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट्स नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, तुमच्या मित्रांशी मैत्रिणीशी शेअर करा.
जेणेकरून आमचासुद्धा उत्साह त्यामुळे वाढेल आणि टेट 2025ची तयारी करणाऱ्या आमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू.